इतक्या वर्षाची साथ संगत उद्यापासून असणार नाही. इतक्या वर्षाची साथ संगत उद्यापासून असणार नाही. तुमचा प्रेमळ हसरा चेहरा उद्यापासून असणार नाही. तुमचा प्रेमळ हसरा चेहरा उद्यापासून असणार नाही. हृदयाचे बंध जोडले दूर जाण्याने तुटणार नाही. हृदयाचे बंध जोडले दूर जाण्याने तुटणार नाही. आठवणीचे पान मनातून मिटवले तरी मिटणार नाही. आठवणीचे पान मनातून मिटवले तरी मिटणार नाही. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त करत आहेत आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतील, वाईट असतील किंवा चांगल्या असतील, त्या भावना आपल्याला ऐकून घ्यायच्या आहेत. कारण हा क्षण परत आपल्याला येणार नाही. यानंतर येईल तहरीर शेख. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. शिटीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. शिटीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझे प्रिय मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. मी तहरीर शेख. आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. त्याबद्दल मी तुम्हाला थोडंफार काही बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी विनंती आहे. आता काय बोलू. काही वर्षापूर्वी मी या शाळेत आले. माझी या प्रत्येक शाळेशी ओळख नव्हती. येथील प्रत्येक गुलाबाचं फुल जेव्हा हे काटत असतो तेव्हा तो प्रत्येक माणसाला प्रेरणा देतो. त्याचप्रमाणे इतर प्रत्येक शिक्षकांनी मला संकटात कसं जगावं, माणसाने कसं राहावं याबद्दल मार्गदर्शन केले. प्रत्येक अडचणींमध्ये मला मार्गदर्शन केले. संकटांना कसे सामोरे जावे याबद्दल माहिती सांगितली. मी ज्या वेळेस शाळेत पहिल्यांदा आलते तेव्हाही माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि आजही माझ्या डोळ्यात अश्रू आहे. काय जाता जाता एवढंच बोलेल की इतक्या वर्षाची साथ संगत उद्यापासून असणार नाही. इतक्या वर्षाची साथ संगत उद्यापासून असणार नाही. तुमचा प्रेमळ हसरा चेहरा उद्यापासून असणार नाही. तुमचा प्रेमळ हसरा चेहरा उद्यापासून असणार नाही. हृदयाचे बंध जोडले दूर जाण्याने तुटणार नाही. हृदयाचे बंध जोडले दूर जाण्याने तुटणार नाही. आठवणीचे पान मनातून मिटवले तरी मिटणार नाही. आठवणीचे पान मनातून मिटवले तरी मिटणार नाही. धन्यवाद. आता ही ना तिच्या अतिशय सुंदर आवाजामध्ये तुला जे काय वाटलं शाळेबद्दल असेल, शिक्षकाबद्दल असेल, तर ती त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे. हिना शेख, एकदा दोरा गाया. हॅलो, मी आज येणार नव्हते. विचारणार नाही मला की मी काय येणार नव्हते. कारण मला या शाळेला, येथील विद्यार्थ्यांना, येथील शिक्षकांना सोडून जावंसं वाटत नव्हतं. आठवतो तो पहिला दिवस जेव्हा मी शाळेत आले होते. शाळेत येताना खूप सारे प्रश्न मनात घेऊन आले होते. कशी असेल ती शाळा, कसे असतील ते शिक्षक, मला कोणी मैत्री करणार की नाही माझ्याशी, कोणी मला बोलणार की नाही, इतके सारे प्रश्न घेऊन मी शाळेत आले होते. शाळेत येताना पहिला बेंच पिंपळगावच्या मुलींनी टिपला होता आणि मला आणि भक्तीला तोच बेंच हवा होता. त्या बेंचसाठी आम्ही अख्ख्या पिंपळगावच्या मुलींना भांडलो होतो. त्या बिचाऱ्यांनी आम्हाला तो बेंच दिला होता. शाळेत आल्यावर मला मैत्रीण नव्हे तर बहिणी भेटलेल्या आहेत. खरं सांगू का, सकाळी आल्या आल्या मला मिठी मारणाऱ्या आणि छोटी बहीण तुम कैसी हो असं म्हणणाऱ्या माझ्या मैत्रिणी, मीही त्यांना मोठी बहीण अच्छी हो असं म्हणणारी. आज त्यांना सोडून जाताना खूप दुःख होत आहे. ते म्हणतात ना, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते आणि संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. माझ्या मैत्रिणी खरंच खूप छान होत्या. कधी तर माझ्याशी भांडल्या नाही. मी जर वर्गात आले नाही तर त्यांना करमणार नाही. माझ्या फक्त ब मधल्याच मैत्रिणी होत्या असं नव्हे, मला अ मधल्या सुद्धा सर्वच मैत्रिणी होत्या. सर्वजण मला खूप छान बोलायचे. नवीन जेव्हा मी शाळेत आले तेव्हा माझा पहिला तास असायचा सोळंके सरांचा. सोळंके सर आमचे क्लास टीचर होते. सर बायो खूप छान शिकवायचे. जर वर्गामध्ये मला काही कळालं नाही तर सरांना माझ्या चेहऱ्यावर
ओरडायचे, म्हणायचे हिना तुला केमिस्ट्री मध्ये कमी मार्क्स पडले आहे आणि तुझ्यापेक्षा ती पुढे गेली आहे, तो पुढे गेला आहे. यामुळे मला मार्क्स वाढवण्यात सरांची मदत व्हायची. दुसरा तासाचा खेडकर सरचा. माझ्या अंगात बालिशपणा खूप होता आणि मी सुरुवातीला सरांचा खूप मारही खाल्ला, कारण मला आणि भक्तीला मध्ये मध्ये बोलण्याची सवय होती. माझी मध्ये मध्ये बोलण्याची सवय खेडकर सरांमुळे गेलेली आहे. आज सर माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत असत. एके दिवशी सर म्हणले की जाहिरात लेखनला थोडासा म्हणजे तिला उत्कृष्ट बनवण्यासाठी डिझाईन वगैरे काढायची. सरांना मी प्रश्न विचारला की सर का करायची? हा कोणता प्रश्न होता का? नाही ना. तरी सरांनी माझ्या ह्या सुद्धा प्रश्नांची उत्तरे दिली. यामुळे मला हिंदी आवडायला लागलं. हिंदीतले माझे मार्क्स वाढायला लागले. तिसरा तासाचा इतिहास भूगोलला. इतिहास भूगोलला सुरुवातीला होते गोंगे सर. इतिहास मला आणि भक्तीला फारसं काही जमायचं नाही. इतिहास मध्ये आम्ही मुद्दाम मागं बसून जायचो. पुढचा बेंच असला तरी मागं जाऊन बसायचो. सर जेव्हा आले तेव्हा सर आम्हाला पुढे बसवायचे आणि इतिहास वाचायला लावायचे. आनंद वाटायचा सर आले की. सर आम्हाला काटवायचे परंतु आम्हाला हसू यायचं. आणि नंतर आले झांबरे सर. झांबरे सर सुद्धा खूप छान इतिहास शिकवायचे आम्हाला. दोघेही सरांमुळे इतिहासाची गोडी लावली आम्हाला. आणि सर जणू काही आमच्या लहान लेकरासारखं सर चला ना बाहेर, सर नको ना हे, जाऊ दे ना पाणी प्यायला, अशा छोट्या छोट्या गोष्टी सर आमच्या ऐकायचे. त्यामुळे आम्हाला मजाही वाटायची. आणि जेव्हा सरांना निरोप दिला तेव्हा खूप वाईट वाटायचं, कारण की आम्ही इतकं हसायचो त्या तासामध्ये. जो विषय आम्हाला आवडायचा नाही त्या विषयामध्ये आमची गोडी निर्माण करणारे सर आज आम्हाला सोडून जात आहे, याचं आम्हाला खूप दुःख झालं होतं तेव्हा. चौथा तास असायचा मला गणिताचा. गणिताला सुरुवातीला होते पवार सर, नंतर शिकवायला आले बाळू सर. बाळू सरांचा आणि माझा सहवास अगदी लहानपणापासून आहे. मी लहान असताना तेव्हापासून मी सरांपाशी गणित शिकवायचे. कधी कधी 5वी-6वीला असताना गणित नाही करायला वाटलं की सरांना म्हणायचं सर चला ना खो खो घ्या आमचा. आणि तेव्हा आमची खो खो खेळात खूप मजा यायची. आम्ही सर्वजण मिळून आणि मिसळून खो खो खेळायचो. सर आज सुरुवातीला नको म्हणायचे आणि नंतर काही गणित शिकवून आमचा खो खो घ्यायचे, ज्यामुळे आम्हाला गणितासारखा इतका अवघड विषय आम्हाला सरांमुळे सोपा जायला लागला. पवार सर आणि बाळू सर या दोन सरांमुळे गणित सोपं वाटायला लागलं. सरांचं नाव होतं बाळू सर, कोणी त्यांना काका म्हणायचं, पण मी जास्तच लाडाने बाळू सर म्हणायचे. कधी कधी मला जर मजाक करायचं वाटले की गणितामध्ये काही मी उठून बोलले म्हणजे सर्वजण हसायचे आणि मला सवय होती मध्ये मध्ये उठण्याची आणि मध्ये मध्ये बोलण्याची. ती माझी बाळू सरांमुळे गेलेली आहे. आता सुरुवातीला जाता जाताना मी खूप शांत झाले होते आणि सर म्हणतात की हिना तुझी तब्येत ठीक नाहीये का, तू इतकी शांत झाले, तू बोलणं झालेस. मी नाही म्हणायचे. मग 5वा तास असायचा मराठीचा. मराठीचे सर चव्हाण सर. सरांनी आम्हाला मराठी शिकवलं नाही तर मराठी सारखे आमच्यावर संस्कार केले. सरांनी मराठी शिकवलं नाही तर मराठीमध्ये प्रेम करायला शिकवलं. मराठी विषय सुरुवातीला मार्क्स कमी येत होते, परंतु सरांमुळे माझे मार्क्स वाढलेले आहेत. आज सुरुवातीला मराठीमध्ये माझ्या खूप साऱ्या चुका व्हायच्यात आणि मराठीचं अक्षर पण खूप घाणेरडे होते सुरुवातीला आल्या. मराठी लिहिताना स्पीड पण नव्हती मला आणि सुरुवातीला वाटायचं की सर इतकं सारं लिहायला सांगतात, सर काहीच वाटत नसेल का इतकं सारं सांगतात. नंतर कळायला लागलं की 3 तासामध्ये पेपर व्हायचा असतो आणि सरांमुळे आमचं लिखाणाची बारीक सारीक चुका, उकार, वेलांटी सर इतकी फास्ट वाईज तपासायचे, तरीही सरांना बारीक सारीक चुका लगेच लक्षात यायच्या. त्यामुळे आज आम्ही मराठी नीट व्यवस्थित आणि बिनचूक लिहू शकतो ते चव्हाण सरांमुळे. 6वा तास असायचा इंग्लिशचा. इंग्लिश सुरुवातीला काही कळत नव्हतं. मराठीतून जे सर सांगायचे ते सर्व कळायचं, पण इंग्लिश वाचता तर यायची पण समजायचं नाही नेमकं काय होतं इंग्लिश मध्ये. सर म्हणायचे की शब्द पाठांतर करत जा, शब्दांमुळे इंग्लिश वाढेल. आणि खरंच सांगते जेव्हा शेवटी शब्द पाठांतर करायला लागले तेव्हा इंग्लिश सोपं वाटायला लागलं. इंग्लिश सारखा सोपा विषय, इंग्लिश सारखा अवघड विषय सोपा वाटायला लागला. आणि मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही आमच्याकडून ज्या चुका झाल्या तशा चुका तुम्ही करू नये. तुम्ही जर सुरुवातीपासून जर शब्द पाठांतर केले की इंग्लिश सारखा अवघड विषय तुम्हाला सोपा वाटायला लागेल. आणि भरोसे सर तर तसं इंग्लिश छान शिकवतात. सर्वच सर आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पाडत असतात, फक्त तिथे आपली मेहनत, आपली जिद्द तिथे लागायची असते. 7वा तास असायचा खेळायला. वाडीकर सर म्हणले की कॅप्टन मी
सरांमुळे. आमच्या चित्रकलेची चित्र मला आणि भक्तीला काही यायचे नाही सरासर. चित्र काढताना एक चित्र काढायला जावं आणि ते दुसरंच बनून जावं असं चित्राचं होत होतं. चित्र नरवाडे सरांमुळे चित्र यायला लागलं. चित्र थोडी रस निर्माण व्हायला लागला. चित्र कसे असतात, चित्र कसे काढावे व मधात त्याचा रंग कसं भरावं हे सर्व शिकवणारे नरवाडे सर. नरवाडे सरांमुळे चित्राची आवड निर्माण झाली आणि चित्र थोडंफार जमायला लागलं. ते फक्त नरवाडे सरांमुळे. सुरुवातीला कार्यक्रमांमध्ये या शाळेत आल्यानंतर काही कळत नव्हतं की मार्गदर्शक कोण असते, प्रास्ताविक कोण म्हणणार, हे सर्व समजून सांगणारे नितीन कांबळे सर. सर आम्हाला सर्व काही सांगायचे. सुरुवातीपासून कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं, नंतर हे बोलत असतात. यामुळे आमची म्हणजे कार्यक्रम कसा असतो नेमका हे कळवण्यासाठी आम्हाला नितीन कांबळे सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आम्हाला. मला या शाळेतले शिक्षकच नव्हे तर माझे काका पण खूप छान होते. सकाळी आल्या वजिरे काका दिसले की काय वजिरे काका म्हणणारे मी, आणि माझे काका म्हणणारे काही नाही बेटा अभ्यास कसा चालतो असे म्हणणारे वजिरे काका. सौदागर काका अतिशय शांत, अतिशय मनमोकळेपणाने बोलणारे कृष्णा भैया, हसत बोलणारे. कधी वर्गात उशीर झाला जायला की आता सर आम्हाला काकविणार, आता काय म्हणून जायचं वर्गात ह्याचा आयडिया सुचवणारे कृष्णा भैया. बळी काका कधी प्रॅक्टिकल मध्ये काय लिहायचं असतं, सुरुवातीला परीक्षेची भीती तर सर्वांनाच असते, यासाठी मार्गदर्शन करणारे बळी काका. शिक्षकच नव्हे तर येथील काकांनी सुद्धा मला खूप लाडात वाढवलेलं आहे. आई वडिलांसारखं मला जपणारे माझे शिक्षक आणि भावंडासारखं जपणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज तुम्हाला सोडून जाताना फारच दुःख वाटते आणि खेद वाटत आहे. आज माझा शाळेचा शेवटचा दिवस आहे. ते म्हणतात ना की निसर्गाचा नियमच आहे की प्रत्येकाला एक ना एक दिवस निरोप द्यावाच लागतो, तसं ते आमच्यावरही आलेलं आहे. सुरुवातीला वाटलं होतं की हे 10वीचे विद्यार्थी गेले, आता आम्ही 10वीला जाणार. आता असं वाटत आहे की आता आम्ही जात आहोत आणि दुसऱ्या 10वीचे विद्यार्थी येत आहे. या 2 वर्षात माझ्याकडून कळत किंवा नकळत काही चुका झाल्या असेल, माझ्यामुळे कोणाचं मन दुखावले असेल, त्यासाठी मी क्षमा मागते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. थँक्यू हिना. यानंतर वैष्णवी.